श्री स्वामी समर्थ. आपण सगळे स्वामींना आई का म्हणतो, तर त्याविषयी एक छोटासा प्रसंग. एकदा स्वामी महाराज, बाळप्पा महाराज आणि सुमारे 100 गावकरी हे कानोळी गावच्या जंगलातून प्रवास करत होते. पायी प्रवास असल्यामुळे संध्याकाळ झाली तरी अजून बराच प्रवास बाकी होता. दिवसभर चालून झाल्यावर सगळ्यांना भूक लागली होती. पायपीट करून शरीर थकलं होतं. भुकेने व्याकुळ झालेल्या भक्तांची अवस्था स्वामींना दिसली. त्यावेळी स्वामींनी भक्तांना सांगितले की, बाळांनो, आज तुम्हाला जेवायला वाढायला साक्षात अन्नपूर्णा देवी उपस्थित असणार आहे. स्वामींचे हे शब्द ऐकून सगळ्यांनी डोळे मोठे केले. स्वामींच्या बोलण्यावर काय व्यक्त व्हावे हे कोणालाच कळत नव्हते. स्वामींच्या मागे त्यांचे 100 भक्त पायी प्रवास निरंतर करत होते. संध्याकाळी मग काही वेळाने रात्र झाली. मात्र आता 100 गावकऱ्यांना एक पाऊल पुढे टाकणं देखील अशक्य वाटू लागले. पण म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अगदी तसंच काहीसं झालं. भक्तांना स्वामी म्हणाले, त्या पलीकडच्या घरात अन्नपूर्णा देवी तुमची वाट पाहत आहे. भक्तांनी स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे भक्तगण त्या घरात गेले आणि आश्चर्यचकित झाले. घरात पाहतात तर काय, एक सुवासीन स्त्रीचे दर्शन त्यांना झाले. त्या स्त्रीच्या डोळ्यात कारुण्य दिसत होते. ही साधी स्त्री नाही, हे नक्कीच देवीचा अंश आहे, हे भुकेने व्याकुळ झालेल्या भक्तांनी ओळखले होते. या सुवासीन स्त्रीने त्या भक्तांचा आदराने स्वागत केले आणि त्यांना जेवू घातले. या 100 जणांच्या जेवणाची तिने व्यवस्था आधीच करून ठेवली होती. तिच्या हातचे जेवण करून भक्त तृप्त झाले. पोटभर जेवण केलेल्या या भक्तांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून स्वामींना भक्तांनी विचारले की, ही स्त्री कोण होती? त्यावर स्वामी म्हणाले की, ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्नपूर्णा देवी होती. भुकेने व्याकुळ झालेल्या तुम्हाला जेवू घालण्यासाठी ती माझ्याच रूपातून प्रकट झाली होती. जशी आई आपल्या लेकरांना भुकेने व्याकुळ झालेले पाहून कासावीस होते, तेच प्रेम, तेच वात्सल्य आणि तेच ममत्व स्वामी त्यांच्या भक्तांसाठी आहे. स्वामी आपल्या भक्तांची आईच्या मायेने काळजी घेतात. चुकल्यावर दटवतात आणि अडचणीत असताना सावरतात आणि म्हणूनच सर्व भक्त त्यांना स्वामी आई असे म्हणतात.